वेलकम बॅक स्माइल एफ एम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. सकाळच्या ठीक 8:10 झाले. श्रोतेहो, पाऊस हा सर्वत्र सद्यस्थितीला आहे आणि तुम्ही पाहाल ना तर जी काही धरण स्थिती आहे म्हणजेच जलसाठा जो आहे आपला धरणामधील ना तो खूप चांगला आहे यावेळेला. म्हणजेच अवकाळी पाऊस पडल्यामुळे बऱ्यापैकी धरण हे भरली होती. यामध्ये तुम्ही जर पाहाल ना तर भाटघर धरण हे 73.99% भरलेलं आहे. याशिवाय नीरा देवधर धरण हे 55.37% भरलेलं आहे. वीर धरण हे 82.86% भरलेलं आहे. याशिवाय गुंजवणी धरण हे 69.56% भरलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी उपयोगी ठरणारे हे उजनी धरण 90.43% भरलेलं आहे. पण यामधून जवळपास 20,000 पेक्षा जास्त क्युसेसने सध्या विसर्ग चालू आहे. यामुळे थोडी खबरदारीची आपण काळजी घेणं गरजेचं आहे, खबरदारी देखील घेणं गरजेचं आहे. कारण नदीपात्रामध्ये ना कोणीही जाऊ नये हे एक महत्वाचा विषय आहे. श्रोतेहो, आज आपण CPR या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी या ठिकाणाहून करणार आहे. खरं तर CPR कधी दिला जातो, CPRची गरज काय, या सर्व गोष्टी आजपर्यंत अनेक जणांना माहीतच नाहीयेत. आणि सांगायचं झालं तर CPR न मिळाल्यामुळे अनेक जणांचे मृत्यू देखील त्यामध्ये झालेत. अर्थात CPR म्हणजे काय तर हृदय व श्वसन पुनर्जीवन करणे यासाठी ही एक आपत्कालीन व्यवस्था आहे. अर्थात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला हृदय अचानक बंद पडतं किंवा एखादा व्यक्ती बेशुद्ध होतो, श्वास घेण्यासाठी त्याला खूप त्रास होतो, एखाद्या व्यक्तीला विजेचा धक्का बसल्यामुळे देखील त्याचं हृदय बंद पडतं, एखादा व्यक्ती बुडतो किंवा श्वास कोंडणे असेल किंवा औषधाचा काही ओव्हरडोस झाला तर त्याचं हृदय बंद पडतं. अशा वेळेमध्ये ना तुम्ही आपण CPR देऊ शकतो. अर्थात CPR कसा द्यायचा, काय द्यायचा, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणाहून सांगणारच आहे. पण ही एक आपत्कालीन उपचार पद्धत आहे जी हृदय थांबल्यावर किंवा श्वास घेणे बंद झाल्यावर वापरली जाते. श्रोतेहो, या प्रक्रियेमुळे ना एखाद्या व्यक्तीचा जीव देखील वाचतो. श्रोतेहो, व्यक्ती आणि तुम्ही या सर्वांना या CPR गोष्टी माहीत पाहिजेत. अर्थात CPR ही एक मेडिकल ट्रीटमेंट आहे, परंतु ही ट्रीटमेंट तुम्ही देखील तुमच्या घरी देऊ शकता किंवा रस्त्यामध्ये जर एखाद्याला अटॅक आला किंवा एखाद्याचं हृदय अचानक काही कारणास्तव बंद पडलं असेल तर त्याला तुम्ही CPR देऊ शकता. अर्थात याचं प्रॅक्टिकल तुम्हाला पाहायचं झालं तर तुम्ही YouTube चॅनलला देखील याचं प्रॅक्टिकल पाहू शकता. श्रोतेहो, पण सांगायचं झालं तर CPR ही खूप साधी सोपी कन्सेप्ट आहे. आजपर्यंत बऱ्याच शाळांमध्ये, बऱ्याच महाविद्यालयामध्ये देखील याचं प्रात्यक्षिक प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. पण अनेक खेडेगावामध्ये किंवा अनेक व्यक्तींना CPR काय आहे हे माहीत नाहीये. कारण हृदय बंद पडलं किंवा व्यक्ती बेशुद्ध झाला की आपण ताबडतोब त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, पण खूप वेळ जातो यामध्ये. ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करता त्यावेळेस तुम्ही त्याला CPR दिलं ना तरी त्याचं आयुष्य किंवा त्याचं जीवन देखील वाचू शकतो. श्रोतेहो, बरीच माहिती तुम्हाला CPR या विषयावरती मी देणार आहे. पण तुम्हाला CPR विषयाची अधिक माहिती असल्यास तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता 7231908908 या क्रमांकावर. श्रोतेहो, आज सुप्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त एक सुंदर असं गीत तुम्हाला ऐकवणार आहे मी. ऐकत रहा स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. वेलकम बॅक स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. सकाळचे ठीक 8:19 झालेत. आज सूर्याचं दर्शन अकलूज परिसरामध्ये नाही श्रोतेहो, कारण आज ढगाळ वातावरण आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये पाऊस देखील येण्याचे चान्सेस आहेत. कारण काल दुपारनंतर बऱ्यापैकी पाऊस अकलूज परिसरामध्ये झाला. श्रोतेहो, आपण CPR या विषयावरती बोलतोय. आजपर्यंत CPR हा शब्द तुम्ही ऐकला असेल, परंतु त्याची विस्तृत व्याख्या किंवा त्याचा फायदा कसा असतो या विषयावरती तुमच्याशी मी खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहे. श्रोतेहो, हार्ट अटॅक या विषयावरती तर सगळ्यांना माहिती आहेच. हार्ट अटॅक काय येतो आणि कधी येतो किंवा त्याचे काही सिम्पटम्स तुम्हाला जाणवतात अगोदर. पण कर्नाटकमध्ये एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये 40 दिवसामध्ये हार्ट अटॅकने तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला. श्रोतेहो, हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याने काही हृदयविकाराचे व्हिडिओ देखील समोर येत आहेत आणि कोविड नंतर हृदयविकाराच्या घटनेमध्ये जवळपास 300% वाढ झाली. श्रोतेहो, अशी परिस्थिती आहे आणि ही सर्व आकडेवारी नेटवरती तुम्हाला उपलब्ध आहे. हा सर्च आहे आणि बातम्या देखील खूप साऱ्या बाहेर पडलेत की जवळपास कोविड नंतर 300% हार्ट अटॅकमध्ये वाढ झालेली आहे. आता अलीकडेच तुम्ही पाहाल ना तर या राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामधील एक छोटंसं गाव आहे ज्याच्यामध्ये 40 दिवसामध्ये 23 लोकांचे मृत्यू झालेत फक्त आणि फक्त हार्ट अटॅकने. त्याच्यापैकी काही तुम्ही वाचवू देखील शकला असता, कारण CPR ट्रीटमेंट जर व्यवस्थित त्यांना मिळाली असती ना तर यदा कदाचित ते काही याच्यातील रुग्ण देखील वाचू शकले असते. एक अशी गोष्ट आहे की छातीमध्ये आणि दुसऱ्या आपल्या पायामध्ये ना हृदय आहे. श्रोतेहो, अर्थात तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी म्हटलो की एक छातीमध्ये आणि एक पायामध्ये तुमचं हृदय आहे.
अर्थात तुम्हाला देखील हसू आलं असेल आणि जर तज्ज्ञ मंडळी असतील तर तुम्ही त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करू शकता. कारण दुसरं हृदय हे तुमच्या पायाच्या पिंडरीमध्ये आहे. एकूण थोडंसं अजब तुम्हाला वाटलं असेल, साहजिक आहे श्रोतेहो, पण जाणकाराचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो किंवा हालचाल करतो ना, तेव्हा पायाच्या पिंडरीमधील असलेलं आपलं काप मसल जे आहे ना श्रोतेहो, संकुचित होऊन शरीराच्या खालच्या भागातून रक्त पुरवठा पुन्हा म्हणजे थेट हृदयापर्यंत पंप करतात. म्हणून पिंडरीमध्ये एक सेकंड हार्ट आहे असं देखील आपण म्हणतो. अर्थात तुम्हाला हे सर्व ऐकून ना तुम्हाला मन सुन्न झालं असेल. त्यामुळे आपलं हृदय छातीमध्येच नाहीये, तर तुम्ही नेहमी चालत जावा, जेणेकरून तुमच्या पिंडरीमधून रक्त पुरवठा हा डायरेक्ट हार्ट पर्यंत तुमचा जाऊ शकतो, पंप केला जाऊ शकतो. आता या कर्नाटक गावामधील तुम्ही पाहाल ना तर जवळपास 23 लोक एका महिन्यामध्ये गेलेले आहेत, म्हणजे 40 दिवसामध्ये गेले जवळपास. आणि याचं कारण असं आहे की जवळपास 300% ही वाढ झालेली आहे ती कोविड नंतरनं वाढ झाली. अनेक केसेस पुढे आलेले आहेत. त्यामधील ज्या काही केसेस आहेत ना त्या ब्लॉकेज केसेस आहेत जवळपास 80 ते 90%. अर्थात या 80 ते 90% ब्लॉकेज केसेस ज्या आहेत ना त्याच्यामुळे हार्ट अटॅकने ते गेलेले आहेत. आता अर्थात काय करायचंय, हृदय जर तुमचं चांगलं ठेवायचं असेल किंवा तुम्हाला हार्ट अटॅक पासून जर वाचायचं असेल ना तर 1 मिनिटामध्ये कमीत कमी तुम्ही 50 ते 60 पायऱ्या चढणं गरजेचं आहे श्रोते. म्हणजे सेकंदाला 1 इन ॲव्हरेजली सलग 20 उठ बशा देखील तुम्ही करणं गरजेचं आहे 1 मिनिटामध्ये. किंवा काही तुम्हाला नाही जमलं ना तर तुम्ही साधं देखील दररोजच्या पद्धतीनं चालू शकता. म्हणजे वयानुसार एखादा तरुण व्यक्ती असेल तर 1 मिनिटामध्ये 50 ते 60 पायऱ्या चढेल तो. एखादा वयोवृद्ध व्यक्ती असेल तर त्याला 20-25 पायऱ्या देखील चढणं शक्य होणार नाहीये. त्यामुळे तुमच्या वयाप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता. सतत एकाच जागी तुम्ही बसू नका श्रोतेहो. दर तासानंतर 5 मिनिटं तुम्ही चाला. ऑफिसमध्ये लहान लहान ब्रेक तुम्ही घेत जा. दिवसातून 10 मिनिटं हळूहळू जागेवरती जॉगिंग देखील करा. किंवा तंबाखू किंवा दारूचं काही व्यसन असेल तर तुम्ही हे सोडणं गरजेचं आहे. जंक फूडऐवजी निरोगी अन्न खा. रोज योगासने, प्राणायाम करा. चालणे किंवा जॉगिंग करणे किंवा सायकलिंग हा एक चांगला पर्याय आहे. त्याच्यामध्ये तणाव घेण्याऐवजी तुम्ही समस्या इतरांशी तुम्ही शेअर करा की जेणेकरून त्याच्यातून काहीतरी सोल्युशन निघेल श्रोतेहो. आता ह्या सर्व गोष्टी करायच्यात, पण मी तुम्हाला CPR विषयी बोलतोय कारण CPRची गरज देखील भासू नये यासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता. अर्थात काही मेडिकल टेस्ट देखील तुम्ही करणं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर तुम्ही महिन्यातून एकदा अवश्य चेक करा. याशिवाय कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामधील 6 महिन्यातून एकदा चेक करा. ब्लड शुगर 3 महिन्यातून एकदा चेक करा. डोळ्याची तपासणी तुम्ही 6 महिन्यातून एकदा करा. आणि फुल बॉडी चेकअप जे आहे ना ते वर्षातून एकदा तरी तुम्ही चेक करणं गरजेचं आहे श्रोते. याशिवाय तुम्हाला जर हेल्दी हार्ट घ्यायचं असेल, म्हणजे तुमचं जर हृदय तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मीठ आणि साखर हे मर्यादित ठेवा श्रोते. याशिवाय तुम्ही फळं, फायबरयुक्त अन्न दररोज जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. याशिवाय बदाम असेल किंवा अक्रोड असेल ना तर हे देखील तुम्ही दररोजच्या आहारामध्ये थोडंफार वापरू शकता. संपूर्ण धान्याचा समावेश करा. दही, दूध, डाळी, पनीर, प्रोटीनयुक्त अवश्य ते तुम्ही खा. याशिवाय दिवसातून 2.5 ते 3 लिटर किंवा 2 ते 3 लिटर पाणी प्या. कारण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की पावसाळे दिवस आहेत, त्यामध्ये तुम्ही 2-3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. नसेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 3 लिटर ते 4 लिटर पर्यंत आहे. जसे आपले ऋतू बदलतील त्या पद्धतीने तुम्ही पाणी घेऊ शकता. याशिवाय तुम्ही हेल्दी हार्ट अजून कसं ठेवू शकता, म्हणजे हार्ट तुमचं जर चांगलं ठेवायचं असेल तर तुमचा ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल, शुगर लेवल, बॉडी वेट या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित हाताळणं देखील गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही हे सर्व गोष्टी सांगितल्याबरोबर याचा संबंध CPRशी काय येईल, तर ह्या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही करत असाल, नेहमी व्यायाम करत असाल किंवा तुमचं फिटनेस ठेवत असाल तर तुम्हाला CPRची गरज भासणार नाहीये. परंतु हे कुणी करत नसेल तर त्यांच्यासाठी CPRची गरज आहे. म्हणून आज CPR या विषयावर तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहे. एक सुंदर गीत पुन्हा एकदा स्माइल FM रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शो मध्ये हे गीत गायले सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर जी यांनी. ऐकत रहा स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. वेलकम बॅक स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. श्रोतेहो, मॉर्निंग टी या शो मध्ये तुमच्यासोबत मी आहे आज RJ उदय. सकाळच्या ठीक 8:32 झालेत. श्रोतेहो, आज आपण CPR या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतो. अर्थात CPR म्हणजे काय, तर हृदय व श्वसन पुनर्जीवन या विषयावरती हा एक विषय आहे आजचा. आणि ही एक आपत्कालीन उपचार पद्धत आहे श्रोतेहो, जी हृदय थांबल्यावर किंवा श्वास घेणे बंद झाल्यावरती वापरली जाते. या प्रक्रियेमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव देखील वाचतो श्रोतेहो. आता व्यक्तीचं हृदय अचानक थांबतं किंवा एखादा व्यक्ती बेशुद्ध होतो, श्वास घेण्याला त्याला त्रास होत नाहीये किंवा एखाद्या व्यक्तीला विजेचा धक्का बसतो, त्यामुळे देखील त्याचं हृदय बंद
बंद होतं, किंवा एखादा व्यक्ती बुडलेला असेल किंवा श्वास कोंडलेला असेल, औषधाचा ओव्हरडोस देखील झालेला असेल, अशा वेळेमध्ये ना एखाद्याचं हृदय हे बंद पडतं श्रोतेहो. त्यावेळेमध्ये त्याला CPR देणं खूप खूप गरजेचं आहे. अनेक अशा घटना आजपर्यंत तुम्ही पाहिल्या असतील, की आगीच्या घटना पाहिल्या असतील. आता अर्थात आगीच्या घटनेमध्ये काय होतं, धूर नाकातोंडामध्ये जातो आणि अशा वेळेमध्ये ना एखादा व्यक्ती बेशुद्ध होतो. अशा वेळेमध्ये त्याला दवाखान्यात तरी लवकर घेऊन जाणं गरजेचं आहेच, नाही असं नाही आहे, परंतु त्याला वेळेमध्ये CPR देणं खूप गरजेचं आहे. अर्थात हा CPR कसा दिला जातो हे मात्र अजून बऱ्याच व्यक्तींना माहीत नाही आहे. त्यामुळे आजचा हा खास शो तुम्हा सर्वांसाठी गेला आहे. श्रोतेहो, एकीकडे तुम्ही पाहाल ना तर खूप सारे गुड मॉर्निंगचे मेसेज माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत. अर्थात साधना पाटील, राजेश लिंगे, याशिवाय शेख उस्मान यांचे गुड मॉर्निंग मेसेज आहेत. ॲडव्होकेट नितीन खराडे पाटील यांचा एक गुड मॉर्निंगचा मेसेज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. याशिवाय तुम्ही पाहाल ना तर चव्हाण अश्विन यांचा गुड मॉर्निंग मेसेज आहे. चंद्रकांत कुंभार यांचा गुड मॉर्निंग मेसेज, विजयकुमार दुपडे, सुधीर पराडे, याशिवाय अनंत कुलकर्णी दौंड या ठिकाणाहून गुड मॉर्निंग मेसेज आहे. श्रोतेहो, गुड मॉर्निंगचे मेसेज खूप झाले माझ्याकडे आलेले आहेत, पण एक मेसेज असा आलेला आहे की थँक्स मिनी डॉक्टर. अर्थात मी डॉक्टर नाही आहे, परंतु एक श्रोत्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की थँक्स मिनी डॉक्टर, आज तुम्ही CPR विषयीचं जनतेला जनजागृती करत आहात, त्यामुळे मी तुमचं खास करून आभार मानतो. कारण CPR ही कन्सेप्ट अजून माहीत नाही आहे. श्रोते, आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन भूमिका अवलंबतो. म्हणजे आज मिनी डॉक्टरमध्ये आहे, उद्याच्याला शेतकरी या विषयावरती तुम्हाला खूप साऱ्या गप्पा गोष्टी करेन, किंवा परवा म्हणाल तुम्ही तर एखादं औद्योगिक विषयावरती तुमच्याशी बोलेन, किंवा अजून पुढे म्हणाल तुम्ही तर आम्ही आर्थिक विषयावरती तुमच्याशी बोलू. याच्यामध्ये अभ्यासपूर्वक आम्ही तुमच्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणतो श्रोतेहो. आणि आज तशीच CPR या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी मी तुमच्याशी करणार. अर्थात आता मी पुढे ना एक छोटासा ब्रेक तर घेणार आहे सकाळच्या वेळेमध्ये, पण CPRची बेसिक कन्सेप्ट काय आहे, बेसिक स्टेप्स काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण एक सुंदर गीत ऐकवणार आहे स्माइल FM रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शोमध्ये. जॉनी मेरा नाम या चित्रपटामधील आहे. देवानंद, हेमा मालिनी यामध्ये काम केलेलं आहे आणि किशोर कुमार यांचे आवाज आहे. श्रोतेहो, आयुष्यामध्ये ना काहीतरी केलं पाहिजे, त्यापैकी एक आहे प्रेम केलं पाहिजे. ऐकत रहा स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8. वेलकम बॅक स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8. सकाळचे ठीक 8:40 झाले श्रोतेहो, आणि मॉर्निंग टी या शोमध्ये तुमच्यासोबत मी आहे RJ उदय. सकाळी पाहाल ना वातावरण खूप छान आहे, कारण फक्त एक विरुंगळा म्हणून स्टुडिओच्या बाहेर थोडंसं फिरून आलो तर अतिशय सुंदर असं वातावरण आहे श्रोतेहो. आणि या वातावरणामध्ये असा मॉर्निंग टी चहा घेऊच वाटतो प्रत्येकाला, पण चहाचा ब्रेक थोड्या वेळामध्ये मी तर घेणार आहे, तुम्ही घ्या. पण श्रोतेहो, एकीकडे CPR या विषयावरती तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतोय. आता अर्थात CPRच्या स्टेप्स काय आहेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. हे पहा, CPR द्यायचं असेल तर प्रथमतः सर्वात अगोदर तुम्ही पाहणं गरजेचं आहे की एखादी व्यक्ती बेशुद्ध पडलेली आहे का. यानंतर तुम्ही त्याचा श्वास चालू आहे का हे तपासा. जर समजा या सर्व गोष्टी नसतील तर त्याला तुम्ही CPR देऊ शकता, पण मदतीसाठी तुम्ही आरडाओरडा देखील करू शकता. श्रोतेहो, मदतीसाठी आरडाओरडा करून तुम्हाला ॲम्ब्युलन्स तुमच्या घरापर्यंत येणार नाहीये, पण त्यासाठी तुम्हाला काही कॉल करावे लागतील. अर्थात हे कॉल मी याच्या अगोदर देखील तुम्हाला सांगितलेत की कोणत्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचे किंवा कोणत्या नंबरवरती कॉल करायचे नाहीत. पण अर्थात तुम्हाला जर माहीत असतील ना नंबर तर तुम्ही शेअर करू शकता 7231908908 या क्रमांकावरती. श्रोतेहो, CPR घेण्याची पद्धत सांगायचं झालं ना तर छातीवरती तुम्हाला दाब देणं गरजेचं आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती बेशुद्ध पडला असेल किंवा त्याला श्वास चालू नसेल ना तर त्यावेळेमध्ये त्याच्या छातीच्या मध्यभागी तुम्हाला दाब देणं गरजेचं आहे. अर्थात दोन्ही हाताने दाब देणं गरजेचं आहे. छातीच्या मध्यभागी ना 2 हात एकावरती एक हात ठेवायचे, बोटामध्ये 2 बोटं अशी अडकवून आपण छातीवरती मध्यभागी दाब देणं गरजेचं आहे. अर्थात हा दाब किती द्यायचा याचं देखील एक मेजरमेंट आहे किंवा त्याचं एक परिमाण देखील आहे. अर्थात हा दाब देण्यासाठी तुम्हाला एका मिनिटामध्ये साधारणतः 120 ते 100 ते 120 वेळा कंपोज करायचे छाती त्याची, म्हणजे छाती दाबायची तुम्हाला त्याची. जर समजा तुम्ही 100 ते 120 एका मिनिटामध्ये करत असाल, पण ती किती खोलवर गेली पाहिजे छाती हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर साधारणतः 2 इंच ॲव्हरेज छाती तुम्ही त्याची दाबली पाहिजे, की जेणेकरून त्याच्या शरीराचं जे आपलं जे हार्ट आहे त्या हार्टपर्यंत त्याचं पंपिंग रक्तपुरवठा इतर अवयवापर्यंत होईल किंवा त्याचं हृदय पुन्हा चालू होईल. यासाठी तुम्हाला
तुम्हाला एका मिनिटामध्ये त्याची छाती 100 ते 120 वेळा दाबायची आणि ती छाती 2 इंच ॲव्हरेज खाली गेली पाहिजे श्रोतेहो, तरच तो CPR योग्य असेल. यानंतर तुम्ही कृत्रिम श्वास देखील देऊ शकता. अर्थात जर प्रशिक्षण तुम्ही घेतलं असेल ना, तर अवश्य तुम्ही हा कृत्रिम श्वास देऊ शकता. यासाठी डोके मागे झुकवावं लागणार आहे त्या व्यक्तीचं. नाक थोडं बंद करावं लागणार, थोडं म्हणजे पूर्णतः नाक बंद करावं लागेल आणि तोंडातून 2 वेळा त्याला खोल असा श्वास द्यावा लागेल. अर्थात दर 30 दाबानंतर 2 वेळा तुम्ही श्वास देऊ शकता. म्हणजेच CPR जर समजा तुम्ही छातीत देत असाल, छाती त्याची दाबत असाल, तर 30 वेळा ज्यावेळेस तुम्ही छाती दाबता त्यावेळेस 2 वेळा त्याला तुम्ही श्वास मधून देणं गरजेचं आहे. अर्थात हा कृत्रिम श्वास जो आहे, म्हणजेच ही जी कन्सेप्ट आहे ना, या कन्सेप्टसाठी तुम्ही प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. अर्थात जे काही कंपाऊंडर वगैरे असतात हॉस्पिटलमध्ये त्यांना या सर्व गोष्टी माहीत असतात आणि जर नौकच तुम्ही असाल, तुम्हाला माहितीच नसेल, तर तुम्ही छातीच्या मध्यभागी धरून एका बोटामध्ये दुसरी बोटं अडकून त्या व्यक्तीच्या छातीवरती तुम्ही दाब देऊ शकता आणि ते 2 इंचापेक्षा जास्त छाती त्याची खाली गेली पाहिजे की इतर अवयवाला रक्त पुरवठा झाला पाहिजे. जर समजा हार्ट बंद पडलं तरी जे तुमचे किडनी फंक्शन वगैरे वगैरे जे काही अवयव असतील त्यापर्यंत त्याचा रक्त पुरवठा हा पंपिंग होईल आणि त्याचं शरीर चांगलं राहील. श्रोते, कृत्रिम पद्धतीने तुम्ही श्वास देऊ शकता, पण यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. CPR करण्यापूर्वी तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल तर अतिउत्तम गोष्ट आहे आणि जरी नसेल तर तुम्ही छाती त्याची पंप करू शकता 100 ते 100 वेळा. जर प्रशिक्षण नसेल ना तर तुम्ही चेस्ट कंपल्सरी करू शकता. श्रोते, लवकरच एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला जीवदान देखील मिळेल यामुळे. अर्थात CPRचे काही फायदे सांगतो तुम्हाला श्रोतेहो. मस्तिष्क आणि शरीरातील महत्त्वाचे अवयव हे जिवंत राहतात तुमचे. रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापूर्वी व्यक्तीचा जीव वाचू शकतो. अपघात किंवा हृदयाच्या झटक्याच्या वेळी अत्यंत उपयुक्त ही कन्सेप्ट आहे श्रोतेहो. अर्थात CPR देण्याची साधी सोपी पद्धत आहे आणि जर समजा तुम्हाला हे मराठी जे मी तुम्हाला बोललो या ठिकाणाहून ते नाहीच समजलं असेल ना, तर तुम्ही यूट्यूबला एखादी क्लिप देखील पाहू शकता की CPR कन्सेप्ट म्हणून तुम्ही जर केलं तर त्याच्यावरती तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला काय छातीवरती कुठे प्रेस करायचं, किती वेळा प्रेस करायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील. पण एखाद्याचा जीव वाचू शकतो. कारण आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की कर्नाटक राज्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये 40 दिवसामध्ये 23 लोकांचे मृत्यू हे हार्टने झालेले आहेत. त्यामुळे शक्यतो आजच तुम्ही CPRचा हा व्हिडिओ लगेच तुम्ही पहा किंवा थोड्या वेळाने तुम्हाला पाहता आला तरी तुम्ही पाहू शकता. एखाद्याचा जीव देखील वाचू शकतो. हा एक तुमचा हार जीतचा प्रकार असेल. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पूर्णतःच यशस्वी व्हाल असं मी सांगू शकत नाही, पण तुमच्या प्रयत्नाने एखाद्याचा जीव वाचेल. यामुळे CPR कन्सेप्ट ही तुम्ही ध्यानात घ्या आणि आपल्या नजीकच्या एखाद्या व्यक्तीला जर समजा CPRची गरज पडली किंवा अटॅक आला असेल, बेशुद्ध पडला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला विजेचा झटका लागून अनेक वेळा अनेक जणांचे मृत्यू होतात, कारण प्रथमतः हृदय तुमचं बंद पडतं. जर हृदय बंद पडलं तर अनेक अवयव शरीरातले निकामी होतात. म्हणजे मेंदू असेल किंवा तुमची किडनी असेल, लिव्हर असतील, तुमचे अनेक जे शरीरातले पार्ट आहेत ते बंद पडतात. त्यामुळे लक्षालगी CPR त्याला देणं गरजेचं आहे. छाती साधारणतः 2 इंच खाली गेली पाहिजे आणि छातीवरती जे दाब देणार आहे ते एका मिनिटामध्ये साधारणतः 100 ते 120 वेळा तुम्ही दाब दिला पाहिजे. श्रोतेहो, एक सुंदर गीत ऐकवतो तुम्हाला मिस्टर इंडिया या चित्रपटामधील जिंदगी की यही रीत है. अतिशय सुंदर गीत आहे. ऐकत रहा स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. वेलकम बॅक स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. सकाळचे ठीक 8:58 झालेत. श्रोतेहो, मॉर्निंग टी या शोमध्ये तुमच्यासोबत मी आहे RJ उदय. श्रोतेहो, आपत्कालीन व्यवस्थेमध्ये कोणत्या नंबर डायल करून तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवू शकता? तर 108 या क्रमांकावरती तुम्ही मेसेज नाहीये तर तुम्ही कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलवू शकता. श्रोतेहो, तर सांगायचं झालं तर 108 112 या 2 नंबरवरती ना तुम्ही कॉल केला तर ॲम्ब्युलन्स तुमचं लोकेशन ट्रेस करत तुमच्यापर्यंत येते. म्हणजेच अटॅकच्या व्यवस्थेमध्येच नाही तर एखादा रोड ॲक्सिडेंट झाला असेल ना तर 108 आणि 112 या क्रमांकावरती तुम्ही कॉल केला तर लगेच ॲम्ब्युलन्स तुमच्याकडे येते. श्रोते, याची योग्य उत्तर देणारे जे आहेत ना ते महेश कुमार रुपनवर, याशिवाय नाजनीन शेख आहेत, तुलसा माळी, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब सरगर आणि दत्तात्रय खुनेजी या श्रोत्यांनी याचं योग्य उत्तर दिलं. याशिवाय अनंत कुलकर्णी यांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. श्रोते, या सर्व श्रोत्यांचे मी स्माइल FM रेडिओ स्टेशनच्या टीमतर्फे हार्दिक अभिनंदन करतो. तर यदा कदाचित आपत्कालीन व्यवस्थेमध्ये तुम्ही 108 112 या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता आणि ॲम्ब्युलन्स बोलून घेऊ शकता. परंतु ॲम्ब्युलन्स येणार तर आहे तुमच्याकडे, पण त्याची वाट पाहत असताना तुम्ही CPR द्यायला मात्र चुकू नका. श्रोतेहो, सांगायचं झालं ना तर CPR हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही हात एकत्रित घेऊन छातीच्या मध्यभागी त्या व्यक्तीला CPR द्या की त्याची छाती दाबा
आणि त्या छाती दाबल्यानंतर इन ॲव्हरेजली एका मिनिटामध्ये 100 ते 120 पर्यंत म्हणजे कंपोज करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती दाब देणं गरजेचं आहे आणि त्याची जी छाती आहे ना ती इन ॲव्हरेजली 2 इंच खाली गेलेली असावी. कारण ॲम्ब्युलन्स तर फोन केले की लगे येणार नाही आहे, 10 मिनिट 15 मिनिट लागेल, तोपर्यंत त्याचे इतर अवयव हे निकामी होऊ शकतात. कारण हार्ट तुमचं रक्तपुरवठाच करत नसेल तर इतर अवयव हे निकामी होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो त्याच्या शरीरामध्ये तुम्ही कंप करा की जे 2 इंचापर्यंत खोलवरती जातील आणि एका मिनिटामध्ये साधारणतः 100 ते 120 पर्यंत करणं गरजेचं आहे. श्रोतेहो, एक चिंताजनक आकडेवारी अशा आहे की ज्या काही घटना घडतात अटॅकच्या वगैरे, त्या घटना 70% घरामध्ये घडतात. अर्थात 70% घरामध्ये जर घटना घडत असतील तर याच्यामधील बऱ्यापैकी ह्या सकाळच्या वेळेमध्ये 50% घटना घडतात. म्हणजे जे 70% हार्टचे इश्यू येतात ते घरामध्ये येतात आणि याच्यामधील 50% असतील ना तर ते सकाळच्या वेळेमध्ये राहतात, पहाटेच्या वेळेमध्ये वगैरे. तर CPR कन्सेप्ट तुम्ही यूट्यूबला जाऊन शिकू शकता. मी तर तुम्हाला या ठिकाणी 100% माहिती व्यवस्थित देतोय, परंतु CPR खूप खूप गरजेची गोष्ट आहे अटॅकच्या वेळेमध्ये. एखाद्याचं हृदय बंद पडले असेल, श्वास घेण्यामध्ये त्याला त्रास होत असेल किंवा एखादा व्यक्ती पोहताना बुडला किंवा घरामध्ये आग लागली, श्वसनाला त्रास व्हायला लागला तर तुम्ही त्याला CPR देऊ शकता. याशिवाय कृत्रिम पद्धतीनं तुम्ही श्वास देखील त्याला देऊ शकता, पण त्यासाठी प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. श्रोतेहो, इकडे एक आकडेवारी तुम्हाला मागाशी मी म्हटलं की 70% घरामध्ये या घटना घडतात. याशिवाय 20% हे पब्लिक पेसवरती होतं. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अटॅक 20% येतात आणि 10% अटॅक हे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर येतात आणि तुम्ही स्ट्रेचरवरती झोपलेला असेल आणि 4 डॉक्टर जरी तुमच्या बाजूला असतील आणि जर समजा उपरवाले का बुलावा आया होगा ना, तरी काही करू शकत नाही त्यामध्ये आपण. त्यामुळे शक्यतो ज्या त्या वेळेस ज्याचं त्याचं टायमिंग ठरलेलं आहे, परंतु आपण CPR देऊन एखाद्याचा जीव वाचवू शकतो. ओव्हर टायमिंग त्याचं करू शकतो, त्याला बोनस आयुष्य देखील देऊ शकतो. 2020 ते 23 दरम्यान भारतीय रुग्णामधील 50% हार्ट अटॅकचे रुग्ण हे साधारणतः 40 वर्षाच्या आसपासचे आहेत. श्रोतेहो, आणि जर अटॅकचं प्रमाण पाहाल ना तुम्ही तर 30 ते 40 वर्ष वयोगटातील 50% हार्टचे रुग्ण आहेत ते नवतरुण आहेत. अर्थात अजून एक मगाशीच मी तुम्हाला सुरुवातीला बातमी सांगितली की कर्नाटक राज्यामधील एक छोटंसं गाव आहे, हिस्सान म्हणून जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये ना 40 दिवसामध्ये 23 तरुणामध्ये हार्ट अटॅकचे मृत्यू झाले. श्रोतेहो, पण एका दुसरा तरी तुम्ही वाचवू शकले असता जर तुम्हाला CPR ची कन्सेप्ट व्यवस्थित माहीत असती तर. पण CPR ची कन्सेप्ट माहीत नसल्यामुळे अक्षरशः या गावामधील 23 तरुण हे मृत्युमुखी पडले. श्रोतेहो, अजून बऱ्याच काही गोष्टी मी सांगणार आहे. सकाळच्या ठीक 9 वाजून 2 मिनिटं झालेत. एकीकडे BSE आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे ओपन झालेले आहेत आणि याचे प्री ओपनिंग जस्ट झालेलं आहे. पण प्री ओपनिंग मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगणार आहे. यानंतर सकाळी ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी ओपनिंग होतं. तर या सर्व गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणावर सांगणार आहेत. पण आजचा जो म्हणजे 99.50% सोन्याचा रेट म्हणजे 24 कॅरेट ज्याला आपण म्हणतो तो रेट आहे 96,800 काल होता. आज आहे 95,967 रुपये. म्हणजे हा लाईव्ह अपडेट्स तुमच्या समोर मी देतोय की जर समजा 24 कॅरेट सोनं तुम्हाला आज खरेदी करायचं असेल तर 95,970 रुपये तुम्हाला आज मोजावे लागतील. आणि जर समजा दुपारी गेला तर एखाद्या वेळेस सोनं कमी येऊ शकतं, जास्त येऊ शकतो. सद्यस्थितीचा रेट आहे 9 वाजून 4 मिनिटाचा 95,980 रुपये सद्यस्थितीला. श्रोतेहो, एक सुंदर गीत ऐकवणार तुम्हाला स्माइल FM रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शो मध्ये. हम या चित्रपटामधील आपण चर्चा करतोय CPR या विषयावरती. ऐकत रहा स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. वेलकम बॅक स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. सकाळच्या ठीक 9 वाजून 10 मिनिटं झालेत. श्रोतेहो, एकीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे देखील उघडलेले आहेत. सकाळी ठीक 9 वाजता प्री ओपनिंग झालेलं आहे आणि आजचं प्री ओपनिंग हे इक्वली आहे. म्हणजेच याच्यामध्ये फारसा चढ आणि उतार देखील नाही आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आज 7 पॉईंटनी रिवर्स आहे, म्हणजेच मार्केट पडलेलं आहे 7 पॉईंटनी फक्त. याशिवाय BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज देखील 30 पॉईंटनी मार्केट सद्यस्थितीला पडलेलं आहे. श्रोतेहो, एकीकडे मात्र सोन्याचे रेट आजच्या दिवशी म्हणजे 600 ते 700 रुपयांनी कमी आहेत. म्हणजेच थोड्या वेळामध्येच तुम्हाला या सोन्याचे रेट अपडेट्स मी तुम्हाला देतो. श्रोतेहो, आज आपण CPR या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतोय. हृदय आणि फुफ्फुस पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी दिला जाणारा आपत्कालीन उपचार म्हणजे CPR आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय थांबते किंवा श्वास बंद पडतो तेव्हा त्वरित CPR दिला पाहिजे. श्रोतेहो, म्हणजेच त्याला प्राण त्याचे वाचू शकतात. अर्थात CPR हा कधी द्यायचा असतो? एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असेल ना तर त्यावेळेस तुम्ही CPR देऊ शकता. विजेचा धक्का बसला असेल
किंवा एखादा व्यक्ती बुडालेला असेल, गुदमरलेली व्यक्ती असेल, अचानक श्वास घेणे त्याचं बंद झालं असेल ना, तर अशा वेळेमध्ये तुम्ही CPR देऊ शकता श्रोतेहो. परिस्थिती काय आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे, कारण व्यक्ती श्वास घेत आहे का हे पहा अगोदर आणि नंतर त्याला CPR द्या तुम्ही. प्रतिसाद देतोय का हे देखील पहा. जर समजा तो प्रतिसाद देत असेल तर ठीक आहे, पण बेशुद्ध पडला असेल, श्वास तो घेत नसेल, तर 100% त्याला CPR तुम्ही द्या. आता आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी तुम्ही बोलवू शकता, पण मदतीसाठी बोलवायचं असेल तर तुम्ही आरडाओरडा करू शकता, पण 108 ला अगोदर तुम्ही कॉल करा. नंतर तुम्ही तुमचे जे संबंधित आहेत त्यांना मदतीला बोलवू शकता, पण मदतीला बोलवणाऱ्या व्यक्तीपैकी एखाद्याला तरी CPR देता आला पाहिजे. आता CPR देण्याची पद्धत मागाशी मी तुम्हाला सांगितली. व्यक्तीला जमिनीवरती झोपवा, त्याच्या छातीच्या मध्यभागी हात ठेवून वेगाने जोरात त्या छातीवरती दाब द्या श्रोतेहो. साधारणतः ॲव्हरेजली 2 इंच छाती त्याची खाली केली पाहिजे आणि प्रति मिनिटाला 100 ते 120 वेळा त्याच्या छातीवरती दाब दिला पाहिजे. आणि तुम्ही अजूनही असं करू शकता की कृत्रिम श्वास तुम्ही देऊ शकता. जर समजा प्रशिक्षित तुम्ही घेतला असेल तर डोके थोडं मागे वाकवा, त्याचं नाक बंद करा आणि तोंडातून तोंडात त्याच्या श्वास द्या. 2 वेळा त्याला फुंकी द्या. म्हणजेच आपण आपल्या तोंडामध्ये घेऊन त्याच्या होटावरती हा श्वास देऊ शकतो आणि कंपल्सरी त्याच्या हृदयापर्यंत पोहोचेल इतक्या दाबाने किंवा इतक्या ताकदीने तुम्ही त्याला तोंडावाटे कृत्रिम श्वास देखील देऊ शकता. छाती वर खाली करणं गरजेचं आहे श्रोते. म्हणजे मागाशी जसं म्हटलं 100 ते 120 वेळा त्याच्या छातीवरती ना खालीवरती दाबणं गरजेचं आहे. आणि बालका संदर्भात असेल, म्हणजे छोटे आपले घरामधील असतील व्यक्ती आणि त्यांना काय झालं तर फक्त हलक्या हाताने 2 बोटाने त्याच्या छातीवरती तुम्ही दाबणं गरजेचं आहे. अर्थात त्याची छाती पूर्ण खाली जाणं अपेक्षित नाही, परंतु 2 बोटाने इझिली त्याच्यावरती तुम्ही CPR देऊ शकता. आणि CPRचं महत्व काय आहे श्रोतेहो, तर मस्तिष्काला तुमच्या ऑक्सिजन मिळवून देतो, आपत्कालीन उपचार येईपर्यंत वेळ वाढवतो आणि मृत्यू शक्यतो कमी प्रमाणामध्ये होतो याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही CPR देणं खूप खूप गरजेचं आहे. अर्थात खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणावर समजून दिलेत, पण एक आपण टी ब्रेक घेतो श्रोतेहो. आज खूप उशिरून टी ब्रेक घेतोय, कारण असं आहे की वातावरण बाहेर खूप खूप असं फ्रेश आहे आणि या वातावरणामध्ये ना टी ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. अर्थात मॉर्निंग टी म्हटलं की चहाची आठवण प्रत्येकाला होते. आज मलाही उशिरून झाली थोडीशी, तर अभिनव स्वीट स्नॅक्स बेकर्स आणि टी सेंटरमध्ये जाऊन मी आज चहा थोड्या वेळाने घेणार आहे, परंतु आत्ता जेसली स्टुडिओचा चहा मला मिळेल, पण तुम्ही अभिनव स्वीट स्नॅक्स बेकर अँड टी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही चहा घेऊ शकता. या ठिकाणी चहाच नाही तर तुम्हाला या ठिकाणी ना पॅटीस, खारी पॅटीस, समोसे, मिसळ, खिचडी, दहीवडा, पोहे, पुरी भाजी असे बरेच नाश्त्याचे पदार्थ देखील तुम्हाला मिळतील. आणि याचं ठिकाण आहे जयसिंह चौक, बायपास रोड, क्रीडा संकुल समोर आणि सद्भाव चौक या ठिकाणी. पण अभिनव स्नॅक सेंटरला अवश्य भेट द्या. आणि या टी ब्रेकमध्ये मी एक टी ब्रेक घेतोय. ऐकत रहा स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. वेलकम बॅक स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. सकाळच्या ठीक 9:18 झालेत. मॉर्निंग टी या शोमध्ये तुमच्यासोबत मी आहे आरजे उदय. श्रोतेहो, आज आपण CPR या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या. अर्थात हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा एखाद्याचं हृदय बंद पडल्यानंतर आपण CPR देतो. ही कन्सेप्ट आजपर्यंत ग्रामीण भागातील असेल किंवा शहरी भागातील काही लोकांना माहीत नव्हती, पण CPR तुम्ही अवश्य द्या. जर एखाद्याला अटॅक आला ना तर आपण पटपट म्हणतो चला आज MK डॉक्टरांकडे जावं, अकलूज क्रिटिकलला जावं, अकलाई क्रिटिकलला जावं वगैरे वगैरे या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलची नावं घेतो. पण ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हलिंग करता त्यावेळेसच त्या व्यक्तीला तुम्ही CPR गाडीमध्येच देणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचं आयुष्य वाढू शकतं. अर्थात CPR देण्यासाठी तुम्हाला योग्य पद्धत मी या ठिकाणाहून जवळपास 100% क्लिअर सांगितलेलं आहे. पण यदा कदाचित तुम्हाला काही डाऊट्स असतील ना तर तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन CPR कन्सेप्ट हा एक वाक्य जरी टाईप केलं तरी तुम्हाला CPR कसं द्यायचं हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल श्रोतेहो. कारण आपत्कालीन व्यवस्थेमध्ये तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवाल किंवा शेजारच्या मित्रपरिवारांना, पाहुणेरावळ्यांना बोलवेपर्यंत खूप वेळ जातो. तर यदा कदाचित ज्या व्यक्तीला अटॅक आलेला आहे त्याला CPR तुम्ही तुमच्या घरी द्या, की जेणेकरून त्याच्या ज्या इतर संस्था आहेत, म्हणजे किडनी फंक्शन असेल, फुफ्फुस असेल, या ठिकाणं निकामी होणार नाहीये, त्या ठिकाणी रक्तपुरवठा होईल. यामुळे ज्या व्यक्तीला अटॅक आलेला आहे किंवा श्वासनाचा त्रास होतो त्याला तुम्ही मुळीच चालवत किंवा त्याला कोणतंही काम सांगू नका किंवा चालत येणे जाणे सांगू नका. त्याला व्यवस्थित शांतपणे हॉस्पिटलमध्ये पोहोचवा आणि जाता जाता हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीच्या छातीवरती तुम्ही प्रेस करा, की जेणेकरून त्याची छाती इन ॲव्हरेजली 2 इंच गेली पाहिजे खाली आणि 100 ते 120 वेळा एका मिनिटामध्ये स्ट्रोक बसला पाहिजे. म्हणजे त्याच्या इतर जे अवयव आहेत शरीराचे, त्यामुळे त्याच्या इतर अवयवाला ना रक्तपुरवठा होईल आणि त्याचं हृदय पुन्हा कार्यान्वित होईल, चालू होईल.
असं केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. श्रोते, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ना, हे तुम्ही अवश्य 7231908908 या क्रमांकावरती तुम्ही मला टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज करून कळवू शकता. सकाळच्या ठीक 9:20 झाले. श्रोते, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 139 पॉईंटनी मार्केट पडलेलं आहे. याशिवाय NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे देखील 34 पॉईंटनी आज मार्केट पडलेलं आहे. एकीकडे सोन्याचा रेट आज मायनसमध्ये आहे. काल साधारणतः 96,800च्या आसपास होता आणि आज सध्या प्युअर गोल्ड म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 96,026 रुपये सद्यस्थितीला. प्रत्येक शहरानुसार हे रेट कमी जास्त होऊ शकतात. मात्र आजचा जो रेट आहे तो 96,000 आहे प्युअर गोल्ड 24 कॅरेट सोन्याचा. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE आजची यांची परफॉर्मन्स जे आहे तो निगेटिव्ह आहे आणि काल मार्केट म्हणजे सेन्सेक्स जवळपास ज्यावेळेस 3:30 वाजता मार्केट बंद झालं त्यावेळेस 325 अंकांनी वाढ झाली होती त्यामध्ये. मात्र आज सेन्सेक्स पडलेला आहे. श्रोतेहो, या ठिकाणी मात्र तुम्हा सर्वांचा मी निरोप घेणार आहे. सकाळचे ठीक 9:21 झालेत आणि सकाळी 8 वाजल्यापासून मी तुमच्याशी गप्पा गोष्टी करतोय CPR या विषयावरती. सुंदर अशी गीतं या ठिकाणी ऐकवली. अनेक जणांचे गुड मॉर्निंगचे मेसेज आले. काही जणांचे गुड मॉर्निंग मेसेजच्या व्यतिरिक्त काही सल्ले देखील मिळालेले आहेत. आपण सर्वांचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा आपण या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी तुम्हा सर्वांचा निरोप घेतो.